सिलेंडर लीक होतोय आतमध्ये ब्रेकच्या ह्याच्यामध्ये. ड्रम लक्ष्मी चौकातून आपल्याला एक ट्रिप पडली आहे. उबेर चालू केलं, ओलाला पडत होत्या, लोकल ट्रिप पडत होत्या. मग उबेर आता हे जे 50 रुपये प्रमोशन भेटलेलं आहे कस्टमरला ते मला भेटते, पूर्ण बिल भेटेल मला, ठीक आहे. पण आता हे माझा पास आज संध्याकाळी एक्सपायर होणार आहे, त्याच्यातच हे 50 रुपये जाणार आहेत. मी मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना. तर तुमचा भाऊ चाललाय आज शाळेत, म्हणजे माझ्या मोठ्या मुलीच्या शाळेत चाललोय. तिचा रिझल्ट आहे, रिझल्ट घ्यायला चाललोय. तर माझ्या मुलीची शाळा बघा मित्रांनो आहे, माझ्या घरापासून जवळजवळ 10 किलोमीटरवर आहे. देवरोड हायवेला शाळा आहे. आता तिकडे जायचं आपल्याला. 8 ते 9:30 वाजेपर्यंत टाइम होता, आता 8:30 वाजले तिथंच. आता काय माहिती, बघूया. काय 10 मिनिटाचं काम आहे, तिथे गेलं की 10 मिनिटाचं काम आहे. रिझल्ट घ्यायचा आणि निघायचं बाहेर, जास्त काय नाही. सही वही करायचे, निघायचं, एवढंच काम. आणि नंतर मग आपण धंद्यासाठी लॉग इन करणार. तर मी आलेलो आहे शाळेत आता. ही आहे माझ्या मुलीची शाळा. इकडे आतमध्ये खूप मोठं कॅम्पस आहे यांचं. तर दाखवतो तुम्हाला आतमध्ये गेल्यावर जरा. रिझल्ट घेतलेला आहे मित्रांनो आपण. माझ्या मुलीला 70% पडलेले आहेत. आता ती 8वीला गेली आणि म्हणजे हे झालंच नाही, मला समजलंच नाही ती कधी 8वीला गेली. आता 2 वर्ष तर कोरोनाचे गेले त्याच्यात, पण लय लवकर म्हणजे मोठी झाली, 8वीला गेली डायरेक्ट. तर हा रिझल्ट आहे. मॅडमनी बऱ्यापैकी चांगले मार्क्स आहेत. आता 70% म्हणजे खूप, म्हणजे बऱ्यापैकी चांगलेच आहेत. कारण मी या वयात काय करत होतो तुम्हाला माहित नाही. जाऊ दे, चला खुशखबर तरी देतो तिला. आणि आता परत लॉग इन करतो, घरी जातो, पहिला रिझल्ट ठेवतो आणि परत लॉग इन करतो. भेटूया थोड्या वेळाने डायरेक्ट. तर मित्रांनो, इथून आपल्याला एक ट्रिप आहे हिंजवडी फेज 1 ची, ब्ल्यू रिजची. आज आपण सुट्टी समजून काम करणार आहोत, कारण 9:40ला आपण पहिली ट्रिप उचलतोय हिंजवडी ब्रिज ब्ल्यू रिजची. कारण किती बिझनेस होणार आहे असा, तरी आपण सुट्टी समजून काम करूया, बघूया किती होतोय धंदा तरी पण. पायी धरणी पावन झाली. तर तुमचा भाऊ आता घरी आलेला आहे. आणि बिझनेसचं बोलायचं झालं तर 1,500 रुपये आपण क्रॉस केलेले आहेत आज. त्याच्यामध्ये ओलाला सगळ्यात जास्त 691 केलेत, उबेरला 654 रुपये, 160 ऑफलाईनचे, आणि CNG 290चं गेलेलं आहे. बाकीचं जे राहील ते आपलं. आता जेवण करतो घरी आणि उद्या सकाळी लवकर लॉग इन करतो मित्रांनो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट नक्की करा. आपल्या ब्लॉगला लाईक शेअर करा मित्रांना, आणि नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता मॅडमला ड्रॉप केलंय आपण हिंजवडी फेज 1 ब्ल्यू रिजला. हे आपलं ब्रेक ऑइल आहे, मी थोड्या दिवसापूर्वीच टाकलं होतं, खूप आतमध्ये गेले बहुतेक मला वाटतंय. तर मला वाटतं आता हे सिलेंडर लीक होतोय आतमध्ये ब्रेकच्या ह्याच्यामध्ये. ड्रम आणि लाइनर मध्ये सिलेंडर एक असतं, ते सिलेंडर तो लीक होतोय, त्याच्यामुळे ऑइल कमी कमी होतंय. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हे जर तुमच्यासोबत असं होत असेल तर पहिलं काय चेक करायचं सांगतोय तुम्हाला. मागून आहे ना, मागून गाडीच्या मागून ठीक आहे, इथं ऑइल नाही आलं पाहिजे. म्हणजे ऑइल जर आलं तर तुमचा ब्रेक फेल होऊ शकतो कधी पण. हे बघा, इथं पण नाहीये आणि इकडं पण नाहीये. लक्ष्मी चौकातून आपल्याला एक ट्रिप पडली आहे. उबेर चालू केलं, ओलाला पडत होत्या, लोकल ट्रिप पडत होत्या. मग उबेर चालू करून बघितलं आणि तर बघितलं की अक्षरा एलिमेंटा सर्ज मध्ये बुकिंग वाजते 70 रुपये, 3.5 किलोमीटर 4 किलोमीटर काय असेल ते. तर त्यातून पिकअप केले, कस्टमरला पिकअप करायला आलोय आणि बघूया तिथं सोडल्यावर किती देते कस्टमर, आपलं पैसे किती देते आपल्याला. ते उबेरची ट्रिप आहे. तर ओला, तर या मुलीला आपण आता इथं सोडलेलं आहे अक्षरा एलिमेंट सोसायटीत. आता त्यांचं बिल तुम्हाला इथं शो करतोय, दाखवतोय. तर बघा
की काय लिमिट आहे का नाही. मग मीटरनी इथून आपल्याला आकुर्डी स्टेशनची ट्रिप पडलेली आहे. तर विठ्ठल रुक्मिणी सोसायटी श्री साई कॉलनी मध्ये आहे आणि तिथून आपल्याला नाशिक फाट्याची ट्रिप उचलली आपण. तर मला एका मित्राने विचारलं काल की तू ऑटो ते हे घेतलंय का, ऑटो क्लिकर घेतलंय का, मोठ्या ट्रिपा उचलतोय. तर असं काय नाहीये मित्रांनो, ट्रिपा बिपा काय नाही. आपला मोबाईल चांगला आहे आणि आपण महिन्याचं रिचार्ज केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ट्रिपा पडतात आणि उचलतो पण आपण. आणि सगळ्याच ट्रिप आपल्या ऍक्सेप्ट होत नाहीत. परत एकदा सांगतो तुम्हाला, ज्या येतात त्या नशिबाचा भाग आहे. आणि आपण आता जस्ट नाशिक फाट्याला सोडलेलं आहे कस्टमरला, 160 रुपये घेतलेले आहेत. तर कस्टमर ओटीपी टाकल्यावर बऱ्याच पुढे आल्यावर कस्टमर मला हिंदीत म्हणतंय की भैया उधर गाडी मिळता है ना नाशिक के लिए जाने के लिए. मी म्हणलं काका मराठीच आहे. त्यांना सांगितलं जरा, म्हणून आमचं झालं संभाषण. त्यांना ते काय म्हणतात की मुंबईत सगळे रिक्षावाले हिंदीतूनच बोलतात, मराठी बोलले ना आपण स्वतःहून तरी हिंदीतच बोलतात, म्हणून मी पण तुम्हाला हिंदीत बोललो. मी म्हणलं नाही, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सध्या तरी तसं नाहीये आणि तसं आम्ही होऊन पण देणार नाही. तर ठीक आहे. तर कस्टमरला मी इथं आल्यावर सांगितलंय की काका तुम्ही प्रायव्हेट गाडीने नका जाऊ, कारण तुम्हाला सांगतो प्रायव्हेटनी गेले मध्ये ऍक्सिडेंट झाला तुम्हाला कसलीही भरपाई देत नाही, कसलीही भरपाई देत नाही गव्हर्नमेंट. तुम्ही तेच सरकारी बसने गेले, बसला ऍक्सिडेंट झाला, तुमचा काय तुम्हाला हातपाय तुटला तर तुम्हाला भरपाई गव्हर्नमेंट देणार आहे. पण लोकांना एवढी सिंपल गोष्ट कळत नाही. लोकांचं काय आहे की बस इथं 15 मिनिटं, तिथं अर्धा तास, बस स्टॉप मध्ये 15-20 मिनिटं घालवणार आणि आम्हाला लवकर जायचंय. मग लवकर जायच्या नादात तुम्ही लवकर वरती जाल जर अशा प्रायव्हेट गाड्यांनीच प्रवास केला तर. हे बघा 35 रुपयाचं ब्रेक ऑइल घेतलेलं आहे आणि आता ते ब्रेक ऑइल आपण टाकूयात. पण पहिली कंपनी वेगळी होती, आता वेगळी कंपनीचं ऑइल टाकतोय. पण जाऊ द्या, ब्रेक ऑइलचं ब्रेक ऑइल आहे. तर बघा मित्रांनो, अख्खी ही बॉटल पूर्णच्या पूर्ण बसलेली आहे. आता बघूया कधी ऑइल कमी होतंय ते, नाहीतर मग मला वाटतंय लायनर तो आपला सिलेंडर फुटलेला आहे, थोडा लीक होतोय आतमध्ये. तर जेवण करून आलेलो आहे, आता लॉग इन करतोय. ओलाच मारायचं फक्त, उबेर नाही मारायचं. नाहीतर उबेर प्रमोशन कस्टमरची भरती करून करून आपलं अवघड व्हायचं, गॅसला बी पैसे नाही पुरायचे. त्यासाठी आपण लॉग इन करतोय ओल्याला. आणि आता बघूया 1 वाजल्यापासून आपण किती वाजेपर्यंत काम करतोय आणि किती बिझनेस होतोय ते. ₹290 सीएनजी बसला आपल्या गाडीमध्ये. आता हाय मोकळा झालो, आता सीएनजी बसला की आता कुठलीही ट्रिप घेऊ शकतो. बघूया आता कुठली ट्रिप येते. एक ओलाची ट्रिप उचलली होती मी, माता अमृतानंद मठ इथे अलीकडे. तर 1.5 किलोमीटर लांब आलं होतं, पण इथं येऊन 10 मिनिटं झाली. कस्टमरचा काही पत्ता नाही. मी फोन केला तर कस्टमर उचलत नाही. आता काय करू, बघू उबेर चालू करतो. उबेरवर पडली एखादी तर घेऊन जाऊ, नाही तर मग काय. गॅस भरून 1 तास झालेला आहे आणि एकही ट्रिप उचलू शकलो नाही आपण. चांगली ट्रिप पडत होत्या, पण एक तर लहान पडतात, नाही तर मग एक आउटसाईडच्या पडतात. की आपल्या मस्तीमुळं आपल्याला एकही ट्रिप भेटली नाही. 1 तासभर झालेला आहे आणि उचलायला पण प्रॉब्लेम आला ओलाच्या बऱ्याच ट्रिप. असं नाही की ट्रिप पडल्या नाही. आपलं बॅड लक आणि एक आळस म्हणजे नको वाटलं मला चिखली साईडला जायला, कारण दुपारची वेळ आहे, एमटी फिरावं लागेल, म्हणून मी विचार केला नको जायला. तर वाट बघतोय आता, निगडी प्राधिकरण मध्ये मी. तर कस्टमरची बुकिंग आल्यावर कस्टमरला फोन न करता मीटरने जायचंय असं न सांगता, कन्व्हिन्स न करता, तुम्ही जे कस्टमरच्या लोकेशनवर जाऊन सांगताय की मीटरने जावं लागेल आणि त्याच्यातून होते वाद विवाद होतात ते कस्टमरचं आणि ह्याचं ड्रायव्हरचं. तर ह्याच्यातून मारामारीचे प्रकार घडल्यामुळं विनय कुमार चौबे, जो पिंपरी चिंचवडचे आयुक्त आहे पुणे
आणि काय पिंपरी चिंचवडचे आयुक्त आहेत कोण, त्यांनी मीटिंग घेतलेली आहे आणि आता अवघड होणार आहे. आता तर हा खेळा पुढच्या चाकात घुसला होता बघा, त्याला आपण काढलेला आहे. आता जिओची रेंज आहे ना प्रत्येक भागात नाहीये मित्रांनो आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये. आता मी रावेत मध्ये आलो, एसबी पाटील जी शाळा आहे त्याच्या पाठीमागे गेलो होतो, अचानकच आता आलं 100. Received 100 रुपये on Google Pay for business. तर ही ट्रिप जैन शाळेपासून आणली होती, एसबी पाटील सोडलेली आहे, ओलाची ट्रिप होती आणि रेंज गेली आणि मॅडम म्हणले 100 रुपये केलेले आहेत. आणि आता शिक्षिका आहे, मी म्हणलं केले असतील. रेंज गेली, बिल पण जनरेट नाही झालं ओलाचं, पण आपलं नशीब आहे की झालं पेमेंट मॅडमचं. आता मला कंटाळा आला, आता मी चहा पिणार आणि फ्रेश होणार, थोडा फ्रेश म्हणजे तोंड बेंड धुतो जरा. लास्टचे 1-2 तास काम करतो फक्त. आता 5:15 वाजलेले आहेत, 7 वाजेपर्यंत बंद करायचं, 7, 7:15 जास्त कोणासाठी कमवायचं, कोणी नाही कोणाचं, ना बायको ना लेकरं आपले, काय नाही. लेकरं आता मोठे झाल्यावर म्हणते पप्पा तू काय केलं आमच्यासाठी, काहीच नाही केलं. त्याच्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा. बायकांचं तर काय अवघड काम आहे. तर तुमचा भाऊ आता घरी आलेला आहे आणि बिझनेसचं बोलायचं झालं तर 1,500 रुपये आपण क्रॉस केलेले आहेत आज. त्याच्यामध्ये ओलाला सगळ्यात जास्त 691 केलेत, उबेरला 654 रुपये, 160 ऑफलाईनचे आणि सीएनजी 290चं गेलेलं आहे. बाकीचं जे राहील ते आपलंय. आता जेवण करतो घरी आणि उद्या सकाळी लवकर लॉग इन करतो मित्रांनो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट नक्की करा, आपल्या ब्लॉगला लाईक शेअर करा मित्रांना आणि नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.